नमस्कार मित्रांनो, पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये जेव्हा आता आलोकला म्हणजे त्याला समजलेलं असतं तेव्हा तो मात्र आता इतका रिॲक्ट होत असतो। त्याचा जो काही आता ह्या पोलिसांच्या गाडीच्या सायरनच्या आवाजाने मात्र तो इतका भडकलेला असतो। जोरजोराचा आवाज त्याच्या कानावर जेव्हा ऐकू येतो तेव्हा आलोकची सगळी काही आता ही परिस्थिती आहे ती पूर्णपणे ढासळलेली असते। तो इतका आता आपला रागाने सगळं वेस्तो तोडून फोडून फेकून द्यायला सुरुवात करतो। श्रीकांत मात्र त्याला धरण्याचा प्रयत्न करत आहे आणि सत्यम सुद्धा, दोघंही मात्र त्याला पकडत असतात। आणि ह्या लग्न मंडपात आता हा जो काही तमाशा सुरू आहे आणि ते चक्क आता आलोक करत आहे, हे सगळं बघून मात्र आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसलेला असतो। सगळेजण मात्र घाबरूनच उभे असतात। नक्की आता हा आलोक इथे काय करेल? प्राजक्ता तर खूपच घाबरून असते। ऐन वेळेस आता शेवटचे काही मंगलाष्टक बाकी असतात आणि त्याच वेळेस आता हा सगळा घडलेला प्रकार आता घडलेला आहे। आलोक रागाने मात्र आता तेथील काही माणसाला सुद्धा गचंडू धरून आता ओढत असतो। सगळेजण घाबरून हे सर्व पाहत आहेत। विद्याबुवा आणि भाग्या, चारुलता यांना तर फार मोठा एक धक्काच बसलेला असतो। आणि तेवढ्याच सुलक्षणा म्हणते की अंबिका लवकरच पटकन त्याला औषध दे लवकर। तेव्हा आता सगळेजण मात्र ही सगळं काही आता ह्या आलोकचा अवतार पाहत असतात, त्याचं ते रूप बघत असतात। सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो। अंबिका घाईने मात्र आता त्या तांब्यातील पाणी वगैरे आहे तर ते त्याला पाजते आणि त्याला औषध वगैरे देते। तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचं सत्य समजतं की नक्की आलोकला कसला तरी त्रास आहे। तेव्हा मात्र आता श्रेयस आणि प्रीती दोघं मात्र एकमेकांकडे बघून हसत आहे, कारण शेवटी जे व्हायचं होतं ते झालेलं आहे असं मात्र आता त्यांना वाटत असतं। कारण जो काही आपला प्लॅन आहे तो शेवटी सक्सेस झालेला असतो आणि शेवटी आलोक स्वरूप यांच्या सगळ्यांना समोर आलेला आहे। त्यामुळे आता हे लग्न मोडेल असं यांना वाटत असतं, म्हणून ते खूप खुश होऊन हसत असतात। तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की काही झालेलं नाही, तो बरा आहे आता, कारण आमच्या आलोकला जरा मायग्रेनचा त्रास आहे त्यामुळे तो मात्र। तेव्हा वैद्यभाऊंना फारच राग आलेला असतो। वैद्यभाऊ म्हणतो की बास करा, किती खोटं बोलताल, आणि हे बघा ऐकलं ना तुम्ही, आता हे सगळं बस करा। म्हणून वैद्यभाऊ आता खूपच भयंकर चिडलेले असतात आणि आता भाग्य सुद्धा अगदी म्हणजे तिला टेन्शनच आलेलं असतं की नक्की हे सर्व मी काय पाहते, नक्की हा सर्व काय प्रकार घडत आहे। रागाने मात्र आता वैद्यभाऊ म्हणत आहे की तुमची ही नाटकं वगैरे आहेत ना ती लगेच आत्ताच्या आत्ता बंद करा आणि सुलक्षणा सूर्यवंशी जो काही खोट्याचा डोंगर तुम्ही रचलेला आहे ना तर तो मात्र आज जमीन उद्ध्वस्त झालेला आहे, हे लक्षात ठेवा। कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा सत्य काही लपून नाही राहणार। तेव्हा आता सुलक्षणा म्हणते की अहो वैद्यभाऊ प्लीज माझं ऐकून घ्या, परंतु वैद्यभाऊ ऐकायला काही तयारच नसतात। वैद्यभाऊ म्हणतात की हे बघा आता मात्र आम्ही लाचार नाहीत, आम्हाला स्वाभिमान आहे। सुलक्षणा सूर्यवंशी तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे, हे लक्षात ठेवा। नाव मोठं आणि लक्षण खोटं हे तुमच्या बाबतीत आहे ना ते अगदी तंतोतंत खरं आहे। तेव्हा आता सुलक्षणा रागाने पाहत असते, तुमचा मुलगा कसा वागला हे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिलेलं आहे। तेव्हा प्रीती मात्र हसत असते, तिला खूपच आनंद झालेला असतो। तो आतापर्यंत शांत होता कारण तो औषधांच्या प्रभावाखाली होता आणि आता सुद्धा तुम्ही त्याला गोळी दिली त्यामुळे तो शांत झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला सांगतात की त्याला मायग्रेन आहे। मी वैद्य आहे आणि माणसांना बघूनच ओळखतो की नक्की त्याला काय झालेलं आहे ते। तेव्हा आता प्राजक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि वैद्यभाऊ म्हणतात की हा मायग्रेन नाही तर हा त्याचा खरा स्वभाव आहे आणि आलोक पुन्हा आता बेशुद्ध झाल्यासारखा झालेला असतो। अंबिका घाबरूनच त्याला धरून असते। श्रीकांत आणि सत्यम हे सुद्धा सगळेजण पाहत आहेत। तेव्हा आता वैद्यभाऊ पुढे म्हणतात की तुम्ही जेव्हा मागणी घालायला आला होतात ना तेव्हाच आमची भाग्या म्हणाली होती आलोक सूर्यवंशी सनकी आहे म्हणून। तेव्हा मात्र आता सगळ्यांना तो क्षण आठवतो की जेव्हा भाग्य हे सर्व म्हणलेले असते। भाग्याला सुद्धा ते सर्व आठवतं आणि वैद्यभाऊ रागाने म्हणतात की मला इतर लोकांनी सांगितलं होतं पण तरी सुद्धा मी ते ऐकलं नव्हतं आणि मी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि साखरपुडा म्हणा की तेव्हा तुमच्या घरामध्ये मी उष्टी हळद आणायला आलो तेव्हा सुद्धा त्याचा स्वभाव, तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांचा स्वभाव आहे तर तो आमच्यापासून लपून ठेवला आणि तेव्हा सुलक्षणा किती खोटं बोललेली आहे सर्व क्षण आता ह्या सगळ्यांना आठवत असतात। त्यानंतर वैद्यभाऊ स्पष्ट शब्दात सांगतात की सुलक्षणा सूर्यवंशी पैसा बघून आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून देणाऱ्यातले नाही आणि मी विचार करत होतो की एवढं मोठं प्रस्थ असलेलं कुटुंब, इतकं मोठं श्रीमंत कुटुंब आमच्या असं सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये इतकं मोठं स्थळ घेऊन येतातच कसं। प्राजक्ता आणि आलोक यांचं एकमेकावर प्रेम असतं आणि हा जर प्रेम विवाह असता तर आम्ही आणि म्हणजे मी समजून घेतलं असतं आणि हे तर अरेंज मॅरेज आहे। आणि हे बघा सुलक्षणा सूर्यवंशी, एक माणूस म्हणून मी तुम्हाला खरंच खूप चांगलं
समजत होतो, पण आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्यासारखी फसवी बाई मी या जगात सुद्धा पाहिली नाही. तेव्हा तर सुलक्षणा काही बोलत नसते. सगळेजण ऐकून घेत आहे. तर वैद्यभाऊ म्हणतात की अशा मुलाशी मी माझ्या मुलीचं लग्न लावून देणार आहे का? माझ्या मुलीचं तुमच्या मुलाशी लग्न लावून तिचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात का? माणुसकीच्या नावाला तुम्ही एक खूप मोठे कलंक आहात. जो मुलगा इतका विक्षिप्त आहे, जो मुलगा इतका रागराग करतो, ज्या मुलाला कसलाही आवाज सहन होत नाही, तो मुलगा काय सांभाळणार आहे माझ्या मुलीला? आणि सुलक्षणा सूर्यवंशी, तुम्हाला काय वाटलं की प्राजक्ताला आई वडील नाही, ती अनाथ आहे आणि तिला या जगात कोणी नाही, म्हणून मात्र तुम्ही तिला लग्न करून घेऊन जाताल आणि तुमच्या या विक्षिप्त मुलाच्या गळ्यात बांधाल. आणि ह्या अशा मुलाशी लग्न लावून देण्यासाठी प्राजक्ता मला जड झालेली नाही, हे लक्षात ठेवा. आणि हे बघा सुलक्षणा सूर्यवंशी, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्राजक्तावर येणाऱ्या संकटाशी दोन हात करायला तिचा मामा अजून जिवंत आहे. हे बघा, आता मंगल अष्टक मात्र होता होता राहिली आणि शुभमंगल सावधान मात्र झालेलं नाही. आणि तुम्ही तर म्हणाला होतात की लग्न झाल्यानंतर तुम्हाला एक खूप मोठी घोषणा करायची आहे, पण आता लग्न होण्या अगोदर माझी घोषणा ऐका. आणि सगळ्यांना तो सांगतो की मी प्राजक्ताचा मामा चंद्रशेखर वैद्य, माझी भाची प्राजक्ता आणि यांच्या विक्षिप्त होणाऱ्या ह्या मुलाशी जे काही लग्न होत आहे ते लग्न आज मी मोडत आहे. ऐकून सुलक्षणा, प्राजक्ता आता बाकी सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मामाने स्पष्ट शब्दात आज आलोकचं रूप बघून हे लग्न मोडून टाकलेलं आहे. तेव्हा आता सगळ्यामध्ये अगदी कुजबूज व्हायला सुरुवात होते. सगळेजण आता एकमेकांकडे पाहत असतात. आलेली पाहुणी मंडळी आहे तर ते सुद्धा एकमेकात कुजबूज करत असतात आणि चारुलताचे डोळे भरून येतात. आणि त्याच वेळेस आता प्राजक्ताला मात्र सुलक्षणा जे काही म्हटलेले आहे ते सर्व आठवते. मी तुझं आणि तुझ्या घरच्यांचं नशीब बदलायला तयार आहे आणि तुझ्या या नवीन सुरुवातीत त्यासाठी तुला माझ्या आलोकशी लग्न करावं लागेल. हा जो काही सौदा त्यांच्यामध्ये झालेला आहे तो प्रत्येक क्षणाची प्राजक्ताला आता आठवण होते. आणि त्यावेळेस मात्र प्राजक्ता म्हणलेली असते की तुम्हाला माझी धाकटी बहीण भाग्या आणि तुमचा धाकटा मुलगा आरव यांचं लग्न लावून द्यावा लागेल, तरच मात्र मी हे लग्न करायला तयार आहे. म्हणून प्राजू ह्या सगळ्याचा विचार करत असते तर वैद्यभाऊ तिच्या जवळ येतात आणि म्हणतात की प्राजू, आयुष्यभर तू अविवाहित राहा, परंतु ह्या विक्षिप्त मुलाशी तुला लग्न करण्याची काही गरज नाही आणि चल इथून. म्हणून आता हे वैद्यभाऊ तिचा हात धरतात आणि तिला तिथून घेऊन जायला निघतात. तेव्हा आता प्राजक्ता खूप रडत असते. तिचे डोळे लाल झालेले असतात. ती मामाकडे पाहते आणि प्राजू काही जागची आता पाय हलवायला तयार नसते. ती मात्र आता तिथे उभी असते. वैद्यभाऊ एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा म्हणतात की प्राजू चल म्हणून आणि शेवट खूप जोरात ओरडतात की प्राजू चल. तेव्हा आता सगळेजण धक्क्याने पाहत असतात. तेव्हा आता प्राजू ही मामाकडे पाहते, आपल्या मामांकडे वळते आणि डोळे भरून प्रामाला ती नाही म्हणते. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा धक्का बसलेला असतो. आता इतकं सर्व काही माहिती असून सुद्धा प्राजू या लग्नासाठी का तयार असेल? आणि प्राजक्ता आता खूप रडत असते. तेव्हा आता मामा भयंकर चिडतात. मामा म्हणतात की प्राजू, मी तुला चल म्हटलो ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते की प्राजक्ता नाही येणार. तेव्हा लगेच आता मामाचा धरलेला हात प्राजक्ता सोडते. तेव्हा रागाने मात्र वैद्यभाऊ सुलक्षणा रागाने पाहत असतात. तेव्हा मात्र सुलक्षणा पुढे येते आणि सुलक्षणा म्हणते की मी फसवी आहे, नाव मोठं आणि लक्षण खोटं, अगदी माणुसकीच्या नावावर कलंक आहे मी. वैद्यभाऊ, असं बरंचसं काही तुम्ही बोललात. कारण का की तुम्ही माझ्या आलोकचा राग बघितला म्हणून तुम्ही मला बोललात ना. आणि हे बघा आहे, माझा आलोक रागीट आहे आणि आहे तो विक्षिप्त दिसण्यासाठी. हे तुमच्यापासून जे लपवण्याचा निर्णय आहे तर तो माझा नव्हता, तुमच्या लाडक्या भाचीचा म्हणजे प्राजक्ताचा होता. तेव्हा प्राजक्ता आता धक्क्याने पाहत असते. भाग्य आणि वैद्यभाऊ आता प्राजक्ताकडे पाहायला सुरुवात करतात. माझा आलोक कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय काय करू शकतो, सगळं काही प्राजक्ताला व्यवस्थित माहिती होतं अजूनपर्यंत. आता हा गोळ्याचं औषध दिल्यामुळे आता हा आलोक अजूनपर्यंत तसाच उभा आहे, अगदी धरून आणलेला एका म्हणजे बेशुद्ध माणसासारखा. त्याला काही कळत नसतं. सगळेजण आलोककडे बघतात. आलोकला मात्र अंबिका सांभाळून घेत असते. सुलक्षणा पुढे म्हणते की तुमच्या प्राजक्ताने त्याचा राग कसा आहे हे स्वतः बघितलेला आहे. स्वतः ह्या सगळ्याची मात्र आता तिला म्हणजे माहिती आहे. आणि हे सगळं काही माहिती असून सुद्धा मात्र तिने खुशीने आता ह्या सगळ्याला म्हणजे होकार दिलेला आहे. ती तयार झाली या सगळ्या लग्नाला. आलोक बद्दल तिला सर्व काही माहिती होतं, तरी सुद्धा मात्र तिने आता ह्या सगळ्यासाठी होकार दिलेला आहे. म्हणून तिला खूप आता सगळं माहिती होतं. तेव्हा प्राजक्ता आता डोळे बंद करत असते. तिला असं वाटतं की नक्की मात्र बघितलं का, म्हणजे आपल्या प्राजक्ताला सगळं माहिती असून सुद्धा तिने आपल्यापासून इतकं सर्व काही लपवलं, याचं मात्र आता भाग्या या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे तुम्हाला अंधारात ठेवून कोणी फसवलं असेल तर तो सुलक्षणा सूर्यवंशी यांनी नाही, तर तुमच्या लाडक्या भाचीने प्राजक्ताने फसवलेला आहे. तेव्हा आता भाग्याला खूप मोठा धक्का बसतो. भाग्य आता पाहतच असते, कारण भाग्याला असं वाटतं की आपल्यापासून प्राजूने हे सर्व का लपवलं, नक्की यामागे काय कारण असेल. आता प्राजक्ताला मात्र काहीच कळत नसतं, नक्की मात्र आता काय करावं आणि काय नाही.
काही ऐकल्यानंतर वैद्यभाऊ रागानेच पाहत असतात, परंतु आता सुलक्षणा सूर्यवंशी म्हणते की प्राजक्ता तू सांग या सगळ्यांना, कारण ह्या लग्नासाठी तू सो खुशीने तयार झालेली आहे. मी तुझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही, बळजबरी सुद्धा केलेली नाही, हे सांग तू त्यांना. तेव्हा आता प्राजक्ता रडत असते आणि खाली मान घालून उभी असते. तर सुलक्षणा म्हणते की बोल ना प्राजक्ता, अगं तू सांग सगळ्यांना, यात माझी काही चूक नाही, मी काही लपवलेले नाही म्हणून, आणि हे सगळं तूच मला सांगितलं घरच्यांपासून हे सर्व लपून ठेवण्यासाठी. तेवढ्यात भाग्य म्हणते की प्राजू अगं बोल ना, नक्की हे सर्व काय आहे, बोल लवकरात लवकर. तेव्हा आता प्राजक्ता अजूनपर्यंत काही बोलतच नसते. तर वैद्यभाऊ पुढे येतात. वैद्यभाऊ म्हणतात की अगं प्राजक्ता नक्की ह्या काय बोलतात, हे खरं आहे का, हे सगळं तू आमच्यापासून लपवलं. प्राजक्ता अजूनपर्यंत काही सांगायला तयारच नसते. भाग्या पुढे येते. भाग्य तिला बोलायला सांगते की प्राजक्ता बोल, हे खरं आहे का. वैद्यभाऊंच्या डोळ्यात पाणी असतं. ते म्हणतात की छे, माझी प्राजक्ता मला नाही फसवणार, ती असं नाही करू शकत, आणि हे सगळं खोटं आहे. प्राजू सांग ना, हे सगळं खोटं आहे ना, आणि तुला माहिती नव्हतं ना आलोक सूर्यवंशी कसं आहे ते. खरंच तुला जर माहिती असतं तर तू या लग्नासाठी तयारच झाली नव्हती ना, म्हणजे नसती ना, तुला खरंच माहिती नसेल. तू मात्र आता हे मुद्दाम नसं केलं, काहीतरी नक्की कुठेतरी पाणी मुरत आहे. सुलक्षणा सूर्यवंशी खोटं बोलत आहे ना. प्राजू दे ना उत्तर. अगं प्राजू सांग ना, नक्की हे सर्व काय आहे, या सगळ्याबद्दल तुला माहिती नव्हते ना. म्हणून आता हे वैद्यबुवा रडतच मात्र हे सर्व विचारण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तरी सुद्धा मात्र आता ही प्राजक्ता काही बोलत नसते. ती खाली मान घालून अगदी पाहत आहे. सारखं विचारत आहे की अगं खरं हे सगळं खोटं आहे, तू लग्नाला तयार झाली नसती ना. आता ही जे काही सुलक्षणा बोलतात ते खोटं आहे ना, सांग ना. प्राजक्ता काही बोलत नाही. ती फक्त आता वैद्यभाऊंकडे पाहत असते. आणि सांग ना अगं प्राजक्ता, तुला माहिती होतं की आलोक सूर्यवंशी कसं आहे ते, खरंच सांग ना, अगं बोल ना. तेव्हा तरी सुद्धा प्राजक्ता काही बोलतच नाही. तर वैद्यभाऊ म्हणतात की अगं प्राजक्ता सांग ना, अगं मला उत्तर हवं आहे, मी तुला काय विचारतो हे सगळं काय आहे, आणि नक्की आता तुला हे सगळं माहिती होतं आणि तरी सुद्धा या लग्नासाठी तू तयार झाली का. अगं सांग ना प्राजक्ता, बोल ना काहीतरी. तुला माहिती होतं का आलोक सूर्यवंशी कसं आहे, तरी सुद्धा मात्र तू लग्नासाठी होकार दिलेला आहे, सांग ना. अगं हे सर्व काय आहे. प्राजक्ता रडतच असते. प्राजक्ता भीटी पाहत असते, काही सांगायला तयारच नसते. तेव्हा मात्र आता प्राजक्ता काहीच बोलत नाही, अगदी खाली मान घालून रडत आहे. तेव्हा वैद्यभाऊ आता फारच चिडलेले असतात. आता कित्येक वेळेस त्यांनी विचारलं, प्राजक्ता आता मला उत्तर हवं आहे, आणि एकदा खूप जोरात ओरडतात, प्राजक्ता मला उत्तर हवं आहे. प्राजक्ता हो म्हणते आणि बाबाकडे बघत आता रडत असते, मामाकडे बघत. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता मात्र सगळेजण प्राजक्ताकडे बघत आहे आणि ती खूप रडत आहे. तर सुलक्षणा म्हणते की झालं का समाधान. हे बघा वैद्यभाऊ, प्राजक्ता सो खुशीने या लग्नासाठी तयार झालेली आहे, असे आता सुलक्षणा सगळ्यांच्या समोर सांगत असते. तेव्हा आता मामा रडायला सुरुवात करतात. मामाला खूप राग आलेला असतो. मामा म्हणतात की प्राजू, तू माझा खूप मोठा एक विश्वासघात केलेला आहे, विश्वासघात केला तू. तसतशी प्राजक्ता सुद्धा खूप रडत असते. आणि भाग्या आणि हे सगळेजण इथं इतके रडत आहेत. माझा अभिमान होतीस तू, माझा स्वाभिमान होतीस तू, आणि प्राजू तू माझी सगळ्यात मोठी ताकद होतीस. तर अभिमानाने सगळ्यांना सांगत होतो की मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केलेत म्हणून. मामा एक क्षणात तेथे खाली बसतात. मामांना धक्काच तेवढा बसलेला असतो. आणि तेवढ्यात प्राजक्ता धावतच येते. मामा मामा करत मामाच्या हाताला धरते, परंतु मामा तिला हात सुद्धा लावून देत नाही आणि लगेच बाजूला हो असं म्हणतो. आता मामा पूर्णपणे हतबल झालेला आहे. मामा म्हणतो की अगं तू माझ्याशी खोटं बोलली. माझी आता पूर्णपणे अगदी ताटमानेने जी काही फिरण्याची ताकद होती ती कोलमडून गेलेली आहे. मामा इतके हतबल झालेले आहेत हे बघून मात्र आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. भाग्या प्राजक्ता धक्क्यानेच पाहत असतात आणि खूप रडत असतात. चारुलताच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा असतात. तुझ्या अंगावरचं जे पिवळं वस्त्र आहे तर ते देताना मी तुला म्हटलं होतं मंडपात तुला आणण्याचा मान आणि कन्यादान करण्याचा मान मला मिळतोय, आणि खरंच मी चुकलो. जो काही माझा आता हा समज होता तो गैरसमज, तो माझा एक खूप मोठा चुकीचा होता, कारण मी चुकलो. एक आता मामा आणि एक बाप म्हणून आज मी हरलो. तेव्हा आता सगळेजणी रडत असतात. तर मामा तिला रडतच विचारतो की मी तुला खरंच विचारलं होतं की प्राजू खरी परिस्थिती नक्की आहे तरी काय, ती सांग आम्हाला. आणि तेव्हा तू म्हटली होती की मामा सगळं काही व्यवस्थित आहे, आणि आलोकडे हात करत म्हणतात की हे व्यवस्थित आहे का, हे असं व्यवस्थित आहे का, आणि तू ह्या अशा मुलाशी लग्न करायला निघालेली आहेस का. आणि प्राजू आजपर्यंत ज्या भल्या भल्या संकटांना जमलेलं नाही ते तू करून दाखवलंस, आणि मी हारलो, मी खरंच हारलो म्हणून आता खूपच रडत आहे ते. आणि हारलो असं करत असतात आणि परत म्हणतात की नाही मी हारलो नाही,
आणि नाही हरलो मी, कारण जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुझ्या आयुष्याची अशी राखराखोणी नाही होऊन देणार. चुकलीस, परंतु मी माझं कर्तव्य आहे तर ते निभवण्यासाठी चूक नाही करू शकत. आपल्याकडे मुलीच्या बापाला चुकण्याची परवानगी नसते, नाहीतर त्याच्या मुलीचं आयुष्य हे उद्ध्वस्त होतं. आणि हे बघ प्राजू, मंगलाष्टक झालेले आहे परंतु सप्तपदी अजूनपर्यंत झालेली नाही आणि अजूनपर्यंत तू मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घातलेले नाही, त्यामुळे हे लग्न अजूनही पूर्ण झालेले नाही. आणि प्राजू, तू स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला जरी होकार दिला तरी सुद्धा मला हे मान्य नाही, मी मान्यच करू शकत नाही. मी अजूनपर्यंत तुझा मामा जिवंत आहे तोपर्यंत तुझं हे लग्न नाही होऊन देऊ शकत. म्हणजे तुझा जो काही आता हा असा संसार आहे तर तो मला नाही बघायचा. त्यामुळे तू प्लीज हे बघ, आता हे सगळं जे काही झालेलं आहे तर ते मात्र म्हणजे असं कॅन्सल करून टाक. लग्न अजूनपर्यंत झालेले नाही, अजूनपर्यंत तू हे लग्न मोडू शकतेस. म्हणून मात्र त्याने अगदी मामाने पुरेपूर हे लग्न मोडण्यासाठी प्रयत्न केलेला आहे, परंतु प्राजक्ता मात्र अजूनपर्यंत हे लग्न मोडायला काही तयार नसते. कारण तिला आता सुलोक्षणा सूर्यवंशी यांना दिलेला शब्द पाळायचा असतो आणि आपल्या भाग्याचं लग्न आरुषी करायचं असतं. तिला आपल्या सुखापेक्षा भाग्याचं सुख आणि तिचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटतो. वैद्यभाऊ रडत असतात आणि प्राजक्ताला लग्न मोडायला सांगत असतात. तर सुलोक्षणा म्हणते की वैद्यभाऊ, हे बघा, प्राजक्ताने होकार दिलेला आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं नाही करू शकत. किती काही झालं तरी हे लग्न होणारच, आणि जर हे लग्न होणार नसेल तर मला प्राजक्ताकडून नकार ऐकायचा आहे, तुमच्याकडून नाही. आणि हे बघ प्राजक्ता, सगळ्या गोष्टी वेगळीच कळलेल्या आहे, त्यामुळे हे बघ हे लग्न होऊ शकत नाही. वैद्यभाऊ मात्र आता तिला हे लग्न टाक, अजून काही झालेलं नाही, हे बघ अजून वेळ आहे हातामध्ये, प्लीज तू हे लग्न मोड. अगं हे बघ, काही जरी झालं तरी सुद्धा हे लग्न तू अजूनपर्यंत मोडू शकते, तू तुझ्या आयुष्याचा खेळ करू नकोस, असं मात्र आता ती म्हणजे वैद्यभाऊ तिला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सुलोक्षणा म्हणते की नाही, जोपर्यंत प्राजक्ता हे लग्न मोडत नाही तोपर्यंत आता आम्ही हे लग्न नाही मोडू शकत. आणि ते बघ काय म्हणतात, ही लग्न होणारच आहे असंच म्हणतात. प्राजक्ता, तुला आता निर्णय घ्यायचा आहे, एक निर्णय असा घ्यायचा आहे की आता मात्र तुला स्वतःचं आयुष्य वाचवायचं आहे की आता आणखीन काही निर्णय घेऊ, आयुष्यभर त्याची किंमत मोजायची आहे. तुला मात्र आता हे सर्व सहन करायचे आहे की या सगळ्या संकटातून तुला बाहेर पडायचं आहे. नक्की तुला ठरवायचं आहे काय करायचं आहे ते. प्राजक्ता शांत बसलेली असते, ती काहीच बोलत नसते. आणि हे बघ प्राजू, भाग्याचं लग्न मोडलं आणि तुझंही लग्न मोडेल, परंतु तुला सुद्धा मात्र आयुष्यभर पोहोचण्याची ताकद ह्या मामामध्ये आहे. त्यामुळे आता मात्र तुलाच ठरवायचं आहे की तुला काय हवं आहे, तुझा मामा हवा आहे की हा विक्षिप्त माणूस, त्याच्याशी तुला लग्न करायचं आहे. नक्की ठरव तुला काय करायचं आहे. तेव्हा मात्र आता प्राजक्ता विचार करत असते आणि भाग्याचं लग्न जेव्हा मोडले आणि कौशिक आणि आता कौशिकन आणि आता हा जो काही रोहन आहे, जेव्हा ते मात्र ह्या भाग्याला पाहायला आलेले होते आणि तेव्हा मात्र जे काही घडलेले प्रसंग आहेत तर ते सगळे प्राजक्ताला डोळ्यासमोर येतात. त्या सगळ्याचा ती विचार करत असते. भाग्याने मात्र तिचं लग्न कसं मोडलेलं आहे, कारण त्या रोहनचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आल्यानंतर भाग्याने स्वतः तिचं लग्न मोडून टाकलेलं आहे, तिचा कणखरपणा दाखवलेला आहे. हे सर्व क्षण मात्र आता प्राजक्ताला आठवत असतात. त्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये आरव आलेला आहे आणि आरव तिच्यावर किती प्रेम करतो हे सगळं काही आता प्राजक्ताला आठवत असतं. सगळ्याचा ती विचार करत आहे. मात्र आता लगेच ही सुलोक्षणा जे काही आहे तर ते सुद्धा मात्र आता तिला जे काही सौदा आहे तर तो आठवलेला असतो आणि सौदा आठवून मात्र आता जे काही तिने म्हटलेलं असतं, तुला तुझं आयुष्य आहे तर ते स्वतःच्या हातामध्ये आहे. नक्की तुला तुझ्या मामाचं आयुष्य वाचवायचं आहे की आता काय करायचं. जे काही सुलोक्षणाने तिच्याशी सौदा केलेला आहे तर ते सगळं तिला आठवण होत असते. तेव्हा मात्र प्राजक्ताने सौदा तो मान्य केलेला असतो, परंतु भाग्या आणि आता सुलोक्षणाचा धाकटा मुलगा आरव या दोघांचं लग्न लावून देण्यासाठी तिने मात्र आता हे सर्व सांगितलेलं असतं. सुलोक्षणा तयार झालेली असते की योग्य वेळ आल्यानंतर मी त्या दोघांचं लग्न लावेल, अगोदर मी तुला मागणी घालेल. हे सर्व तिला आठवण होत असते या सगळ्या क्षणाची. प्राजक्ता विचार करत असताना भाग्य तिचा हात धरते आणि भाग्य तिचा हात धरून बाजूला घेते आणि म्हणते की हे बघ प्राजू, आता जे काही बाबा म्हणत आहे तर ते शांतपणे ऐकून घे आणि मी सुद्धा तुला जे काही सांगत आहे तर ते ऐकून घे. मला माहिती नाही की तू हा निर्णय घेतला तेव्हा कोणत्या मनस्थितीत होती, परंतु प्राजू अगं हे बघ, आपल्या भल्यासाठी कधीतरी आपण दिलेला शब्द मोडला तरी काही फरक पडत नसतो. आणि प्राजू चल आपण घरी जाऊयात, तुला हे सर्व करण्याची काही गरज नाही. तेव्हा आता प्राजक्ता रडत असते, खूप टेन्शन मध्ये असते. तर भाग्य रडतच म्हणते की बाबा काय म्हणतात हे तू ऐकलंस ना, चल आपण घरी जाऊयात. चारुलता सुद्धा खूप रडत आहे आणि सुलोक्षणा मात्र आता घाबरूनच पाहत आहे. आता तिला असं वाटतं की नक्की काय करेल ही भाग्या.
आणि प्राजू तू का बोलत नाही? तूच म्हटली होती ना मामा माझा देव आहे म्हणून. अगं मग तुझ्या देवालाच दुखवतेस का? आणि हे बघ प्राजू, अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. तू विचार कर, तुझं आयुष्य असं तू बर्बाद करू नकोस. म्हणून आता भाग्य सुद्धा तिला खूप काही समजत आहे. भाग्य रडतच म्हणते की चल प्राजू, आपण आपल्या घरी जाऊयात. तू हे लग्न करणार नाहीस. सुलक्षणा मॅडमला नकार दे आणि घरी चल. सगळेजण आता रडत आहे. कुणाला काय करावं तेच काही कळत नसतं. सगळेजण प्राजक्ताकडे पाहत असतात की नक्की प्राजक्ता आता काय निर्णय घेईल याची सगळेजण वाट बघत आहेत. प्राजक्ता भीती पाहतच असते. अजूनपर्यंत तिने काहीच उत्तर दिलेलं नसतं. आणि वैद्यभाऊ आता रडतच खाली मान घालून उभे आहेत. आता सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की नक्की काय होईल. प्राजक्ता हे लग्न मोडेल का? आणि भाग्य सुलक्षणाचा जीव धाकधूक होत असतो. आता सगळ्यांना आता नक्कीच काय घडणार आहे याचीच ते सगळेजण वाट पाहून आहेत. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता भाग्य ही प्राजूला शपथ देत असते. म्हणते की भाग्य प्लीज, भाग्य तिला म्हणत असते की प्लीज प्राजू, तुला माझी शपथ आहे, चल तू. आता सगळेजण घरी जायला निघलेले आहेत. परंतु प्राजक्ता काही घरी जायला निघलेली नसते. आणि आता वैद्यबुवा रागानेच भाग्याला म्हणतात की भाग्या चल तू. तर भाग्य म्हणते की नाही बाबा तुम्ही थांबा. तेव्हा लगेच रागानेच वैद्यबुवा म्हणतात की अगं भाग्य, मी तुला काय म्हटलं, ऐकलंस ना तू? तेव्हा आता प्राजक्ता रडतच म्हणते की हे बघ भाग्या, मामाला मात्र तुझी जास्त गरज आहे. म्हणून मात्र आता वैद्यबुवा हे भाग्याचा हात धरून तिला ओढून नेत असतात. परंतु भाग्या प्राजक्ताचा हात काही सोडत नसते. मात्र आता भाग्या वैद्यबुवा शेवटी भाग्याच्या हाताला हिसकावून तिला घेऊनच जातात. त्यानंतर मात्र आता लगेच ही जे काही फेरे वगैरे आहे तर ते सुरू होतात. आलोकने तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र वगैरे घातलेलं असतं. तेव्हा प्राजक्ता मनात मने म्हणत असते की तुम्हाला जरीही मी तुमच्या समोर नको असले, तुम्ही माझ्यावर रागराग जरी करत असेल, पण तरी सुद्धा आज मी तुमच्या सौभाग्याचं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे. माझं आयुष्य उद्ध्वस्त जरी होत असलं तरी सुद्धा मात्र आता मी तुमचं आयुष्य खरंच सुधरेल. कारण मी तुमची ही अर्धांगिनी असेल. यापुढे मी तुमचं आयुष्य साधरे